नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे, सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग, स्वर्गीय मनसारामजी पटोडे, कला महाविद्यालय, गणेशपूर, भंडारा। आज आपण भारतीय अर्थव्यवस्था BA भाग 3 सेमिस्टर 5 मधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक 2 मधील भारतीय शेती या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। तर भारत हा कृषीप्रधान देश आहे, कारण भारतामध्ये बहुसंख्य लोकसंख्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे। भारतातील बहुसंख्य लोकसंख्या खेड्यात राहत असून शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे। भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचे फार मोठे योगदान आहे। भारतातील जनतेला अन्नधान्य आणि उद्योगांना कच्चा माल पुरवण्याची जबाबदारी ही शेतीवर आहे। भारतीय अर्थव्यवस्थेची संपूर्ण मदार शेतीवर अवलंबून आहे, म्हणून शेतीला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असेही म्हणतात। भारतीय अर्थव्यवस्थेतील शेतीची वैशिष्ट्ये, महत्त्व व समस्या यांचे संपूर्ण विश्लेषण आपण यात पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आपण पाहूया भारतीय शेतीची वैशिष्ट्ये काय आहेत। तर भारतीय शेतीची वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे उपजीविकेचे साधन। तर भारतीय शेतकरी आपल्या शेतीकडे एक व्यवसाय या दृष्टिकोनातून न पाहता उदरनिर्वाहाचे एक साधन म्हणून बघतात। व्यवसायाप्रमाणे शेतीमध्ये अधिक नफ्याची प्रेरणा नसते, त्यामुळे अधिक कष्ट करून शेतीमधून अधिक उत्पादन काढण्याची प्रेरणा भारतीय शेतकऱ्यामध्ये आढळून येत नाही। त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे मान्सूनचा जुगार। तर भारतातील बहुतांश शेती सर्वस्वी मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे। एकंदरीत लागवडीखालील शेतजमिनीपैकी जवळपास 1/2पेक्षा कमी जमिनीलाच पाणी पुरवठ्याच्या सोयी उपलब्ध आहेत। मान्सूनचा पाऊस अनियमित आणि अनिश्चित असतो, त्यामुळे कधी कमी पाऊस पडला तर कोरडा दुष्काळ पडतो, तर कधी अति पावसामुळे ओला दुष्काळ पडतो। त्यामुळे भारतीय शेतीला मान्सूनचा जुगार असे संबोधतात। त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे विषम वाटणी। तर भारतात शेतजमिनीच्या मालकीबाबत अत्यंत विषमता आहे। देशातील एकूण शेतजमिनीपैकी 23.5% जमीन ही 72.6% शेतकऱ्यांच्या मालकीची आहे, तर तितकीच म्हणजे 26.3% जमीन ही केवळ 3% शेतकऱ्याच्या मालकीची आहे आणि उरलेली 50.2% जमीन ही 24.4% शेतकऱ्याकडे असलेली आपणास दिसून येते। त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे लहान आकार। तर भारतातील शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणावर आंतरविभाजन आणि अपखंडन होऊन लहान लहान आकाराचे जमिनीचे तुकडे पडलेले आहेत। त्यामुळे अत्यंत लहान आकाराचे धारणक्षेत्र अस्तित्वात आलेले आहे आणि अशा छोट्या धारणक्षेत्रावर मालकी असलेल्या लहान शेतकऱ्यांची संख्या ही बरीच मोठी आहे। त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे परंपरागत पद्धतीने शेती। तर भारतामध्ये शेतीची लागवड परंपरागत पद्धतीने केली जाते। या पद्धतीमध्ये लागवडीसाठी विशेषतः मानवी श्रमाचा आणि पशुधनाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो। तर बहुतांश शेती ही पावसावर अवलंबून असलेली आपणास दिसून येते। त्यानंतर सहावं वैशिष्ट्य आहे अल्प उत्पादकता। तर भारतीय शेती परंपरागत पद्धतीने केली जात असल्यामुळे भारतीय शेतीची उत्पादकता इतर देशाच्या तुलनेत फार कमी आहे। भारतीय शेतीच्या अल्प उत्पादकतेला अनेक घटक जबाबदार असलेले सुद्धा आपणास दिसून येतात। त्यानंतर सातवं वैशिष्ट्य आहे निर्धन शेतकरी वर्ग। तर भारतातील एकूण शेतकऱ्यांपैकी बहुतांश शेतकरी हे गरीब आहेत। आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी लागणारे भांडवल त्यांच्याजवळ नाही, त्यामुळे पाणी पुरवठा, रासायनिक खते, सुधारित बियाणे, कीटकनाशके इत्यादीचा वापर करून शेतीची उत्पादकता वाढवू शकत नाही। त्यानंतर आठवं वैशिष्ट्य आहे भूमिहीन शेतमजुरांचे अधिक प्रमाण। तर भारतात जवळपास 18 ते 20% भूमिहीन शेतमजूर आहेत। जगातील इतर कोणत्याही कृषीप्रधान देशात भूमिहीन शेतमजुरांचे इतके मोठे प्रमाण आढळत नाही।
कारण त्या देशामध्ये शेतजमीन पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे भूमिहीन शेतमजुरांचे प्रमाण फार अल्प आहे. त्यानंतर 9वं वैशिष्ट्य आहे पिकांची विविधता. तर भारतात वेगवेगळ्या राज्यात हवामान व पर्जन्यमान वेगवेगळे असल्यामुळे भारतीय शेतीमध्ये विविध प्रकारची पिके घेतली जातात. उदाहरणार्थ आसाममध्ये चहा, पंजाबमध्ये गहू, तर महाराष्ट्रात तांदूळ व ऊस इत्यादी. त्यानंतर 10वं वैशिष्ट्य आहे अशिक्षित शेतकरी वर्ग. तर भारतातील बहुतांश शेतकरी अशिक्षित असल्यामुळे त्यांना लागवडीचे नवीन तंत्र लवकर अवगत होत नाही. तसेच ते दैववादी प्रवृत्तीचे असतात. त्यामुळे उत्पादन वाढीसाठी अधिक प्रयत्न करण्याची जिद्द त्यांच्यामध्ये दिसून येत नाही. त्यानंतर शेवटचं वैशिष्ट्य आहे शेतकरी आत्महत्या. तर भारतात सीमांत किंवा अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यांच्याजवळ शेतीशी संबंधित आवश्यक कार्य करण्यास पैसा नसतो. तसेच अज्ञान व निरक्षरतेमुळे बचतही नसते. त्यामुळे हा वर्ग शेती व घरखर्चाकरिता महाजन, सावकार यांच्याकडून जास्त दराने व्याजावर पैसे उधार घेतो. परिणामतः तो आणखीच कर्जात बुडतो व कधीकधी आत्महत्येसही प्रवृत्त होतो. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश येथील शेतकरी हे मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत असल्याचे आपणास आज दिसून येते. त्यानंतर आपण अभ्यासूया भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे स्थान. तर भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे स्थान हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर त्याची पुढील कारणे आपणास सांगता येतील. तर पहिला मुद्दा आहे उपजीविकेचे साधन. तर शेती हे भारतीय लोकांचे उपजीविकेचे मुख्य साधन आहे. देशातील जवळपास 68.84% लोकसंख्येचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. इतर देशाच्या तुलनेत भारतीय लोकसंख्येचा फार मोठा हिस्सा शेतीवर अवलंबून आहे. परंतु विविध कारणामुळे भारतीय शेतीची उत्पादकता ही अत्यंत कमी आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे रोजगाराचे साधन. तर 2001 मध्ये भारतात कार्यकारी लोकांपैकी जवळपास 60% लोक शेतीवर काम करीत होते. भारतीय अर्थव्यवस्थेत शेती हे रोजगार पुरवणारे फार मोठे क्षेत्र आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीला फार महत्त्व आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे राष्ट्रीय उत्पन्नाचे मुख्य स्रोत. तर 1996 ते 97 मध्ये देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात 26.1% वाटा हा शेती क्षेत्राचा होता. तर जवळजवळ 1/4पेक्षा जास्त राष्ट्रीय उत्पन्न शेतीपासून मिळत असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे सरकारी उत्पन्नाचे साधन. तर देशातील केंद्र व राज्य सरकारला शेतीपासून बरेच उत्पन्न मिळते. शेतीवरील आयकर, जमीन महसूल, शेतसारा, पाणीपट्टी यापासून सरकारला बरेच उत्पन्न मिळते. याशिवाय चहा, तंबाखू इत्यादी शेतमालापासून उत्पादन कर व निर्यात करापासून उत्पन्न मिळते. शेतमालाची रेल्वेद्वारे ने-आण होत असल्यामुळे भाड्याच्या रूपाने सरकारला उत्पन्न मिळत असते. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे विदेशी व्यापारात मदत. तर भारत हा चहा, ऊस, शेंगदाण्याचे उत्पादन करणारा जगातील सर्वात मोठा देश आहे. कच्चा जूट व लाखेच्या उत्पादनात भारताचा एकाधिकार आहे. याशिवाय तांदूळ, कापूस व तीळ याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. भारतीय शेतमाल बऱ्याच प्रमाणात विदेशात निर्यात केला जातो. त्यामुळे शेतमालाच्या निर्यातीपासून भारताला मोठ्या प्रमाणात विदेशी चलनसुद्धा प्राप्त होते. त्यानंतरचा मुद्दा आहे कच्च्या मालाचा स्रोत. तर भारतात कापड, साखर, जूट व तेल उद्योग पूर्णतः शेतीवर अवलंबून आहेत. कारण या उद्योगांना लागणारा कच्चा माल शेतीतूनच पुरविला जातो. कच्च्या मालाचा पुरवठा शेतीमधून होत असल्यामुळे भारतात या उद्योगाचा विकास झालेला आपणास दिसून येतो. त्यानंतर सातवा मुद्दा आहे पशुकरिता चारा. तर भारतात पशुधन मोठ्या प्रमाणावर आहे. पशुकरिता लागणारा चारा पुरवण्याचे काम शेती करते. भारतात अनेक ठिकाणी पिकांची कापणी झाल्यानंतर पशुंकरिता चाऱ्याचे पीक घेतले जाते. अशा प्रकारे मानवाकरिता अन्नधान्य व पशुकरिता चारा पुरवण्याचे काम शेती करते. पशु शेतीवर अवलंबून असतात तर शेती पशुवर अवलंबून असते. त्यानंतर आठवा मुद्दा आहे आर्थिक स्थिरता.
तर उद्योग आणि शेती ही दोन्ही क्षेत्रे परस्परावलंबी तसेच परस्पर पूरक आहेत. शेतीच्या विकासामुळे उद्योगांना हवा असणारा कच्चा माल मिळतो आणि उद्योगाच्या विकासामुळे शेतीला रासायनिक खते, अवजारे व यंत्रसामग्री उपलब्ध होते. अशा प्रकारे शेती आणि उद्योग ह्या दोन्ही क्षेत्राचा संतुलित विकास झाला तरच देशात आर्थिक स्थैर्य निर्माण होऊ शकते. त्यानंतर 9वा मुद्दा आहे आर्थिक नियोजनात महत्त्वाचे. तर देशाच्या आर्थिक नियोजनात शेतीला महत्त्वाचे स्थान आहे. देश अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर झाल्यास देशाची फार मोठी समस्या दूर होऊ शकते. म्हणूनच देशाच्या पंचवार्षिक योजनेत शेती विकासाला प्राधान्य दिले जाते. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे आर्थिक विकासात मदत. तर देशाचा आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी शेतीचा विकास होणे आवश्यक आहे. देशात शेतीचा विकास झाल्यास उद्योगाचा विकास होऊन राष्ट्रीय व दरडोई उत्पन्नात वाढ होते. त्यामुळे देशाचा आर्थिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विकास घडून येतो. त्यानंतर आपण अभ्यासूया भारतीय शेतीशी संबंधित समस्या. तर भारतात शेतीला एक राष्ट्रीय व्यवसाय समजले जाते. त्याचे प्रमुख कारण म्हणजे भारतातील लोकसंख्येच्या 68.84% भाग हा शेती व्यवसायाशी संबंधित आहे. परंतु अत्यंत खेदाने म्हणावे लागेल की भारतीय शेतीसमोर असंख्य अशा समस्या निर्माण झालेल्या आहेत. तर शेतीच्या लागवडीची पारंपरिक पद्धती, भांडवलाचा अभाव, भूसुधारणाची अपूर्णता, शेतमालाच्या विक्रीची समस्या इत्यादी अडचणीमुळे भारतीय शेती व्यवसाय देशाच्या गरजा पूर्ण करण्यास असमर्थ दिसतो आहे. ह्या असमर्थतेचे प्रमुख कारण म्हणजे शेती व्यवसायासमोर असलेल्या विविध समस्या होत. तर त्या सर्व समस्यांचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. त्यातील पहिली समस्या म्हणजे वाढती लोकसंख्या. तर भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, परंतु त्या मानाने औद्योगिक विकासाची गती ही मंद असल्यामुळे शेतीवर अतिरिक्त लोकसंख्येचा भार निर्माण झालेला आहे. शेतीचे सतत आंतरविभाजन व अपखंडन होत आहे व अनार्थिक धारणक्षेत्राची संख्या ही सतत वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येचा शेतीवर अतिरिक्त भार असल्यामुळे प्रति व्यक्ती शेतजमिनीचे प्रमाण कमी होत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे भारतात शेतीवर अवलंबून असलेल्या कार्यक्षम लोकांचे प्रमाणही इतर देशाच्या तुलनेत हे बरेच जास्त असलेले आपणास दिसून येते. त्यानंतर दुसरी समस्या आहे शेतीचा लहान आकार. तर वाढती लोकसंख्या, वारसा हक्क, शेतीवरील प्रेम, शेतकऱ्यांचा अशिक्षितपणा इत्यादी कारणामुळे हजारो वर्षापासून भारतात आंतरविभाजन व अपखंडनाची प्रक्रिया अखंडपणे सुरू आहे. त्यामुळे शेतीचा आकार अत्यंत लहान झालेला आपणास दिसून येतो. त्यानंतर तिसरी समस्या आहे दोषपूर्ण भूव्यवस्था. तर भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात असणारी भूव्यवस्था ही अत्यंत दोषपूर्ण होती. शेतकऱ्यांची जमिनीवर मालकी नव्हती. जमीन ही जमीनदार, जागीरदार, इनामदार यांच्या मालकीची होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जमीनदारी पद्धतीचे उच्चाटन करून भूसुधार कायदे मंजूर करण्यात आले, तरी पण शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये कोणताही असमाधानकारक बदल झालेला नाही. अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांजवळ स्वतःच्या मालकीची जमीन नाही. कसण्याकरिता दुसऱ्याकडून खंडाने जमीन घ्यावी लागते. त्यासाठी भरमसाठ खंड द्यावा लागतो व शेतकऱ्याकडून ही जमीन केव्हाही काढून घेतली जाते. भूव्यवस्थेच्या अशा पद्धतीमुळे भूमीमध्ये सुधारणा करणे कदापिही शक्य होत नसते. म्हणून शेतीच्या उत्पादकतेवर त्याचा परिणाम झालेला आपणास दिसून येतो. त्यानंतर चौथी समस्या आहे मान्सूनवर आधारित. तर भारतातील बहुतांश शेती पावसावर अवलंबून आहे. पाऊस वेळेवर आणि पुरेसा पडला तर चांगले उत्पादन येते, परंतु भारतात पडणाऱ्या पावसात कमालीचा अनियमितपणा आहे. कधी फार लवकर तर कधी फार उशिरा पाऊस पडतो. तसेच कधी अत्यंत कमी तर कधी बराच जास्त पाऊस पडतो. त्यामुळे कोरड्या आणि ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत असते आणि त्यामुळेच भारतीय शेती ही मान्सूनचा जुगार झालेली आपणास दिसून येते. त्यानंतर पाचवी समस्या आहे पाणी पुरवठ्याच्या अपूर्ण सोयी. तर भारतीय शेतीची मान्सूनच्या जुगारापासून सुटका करण्यासाठी पाणी पुरवठ्याची सोय करणे आवश्यक आहे, परंतु भारतात अजूनही पाणी पुरवठ्याच्या सोयींचा
पुरेसा विकास न झाल्यामुळे अनेक ठिकाणी कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. भारतातील एकूण लागवडीखालील जमिनीपैकी 1/2पेक्षा कमी जमिनीला पाणी पुरवठा होतो व बाकीची जमीन मात्र पावसावरच अवलंबून आहे. त्यानंतरची 6वी समस्या आहे खतांचा अभाव. तर भारतीय शेतकरी अशिक्षित असल्यामुळे ते शेणाच्या गोवऱ्या करून त्यांचा इंधनासाठी उपयोग करतात. त्यामुळे पुरेसे शेणखत उपलब्ध होत नाही. रासायनिक खतांचा थोडाफार उपयोग केला जातो, परंतु त्या खतांच्या किमती बऱ्याच जास्त असल्यामुळे गरीब शेतकरी त्यांचा उपयोग करू शकत नाही. अशा प्रकारे भारतीय शेतीला पर्याप्त खतांचा पुरवठा होत नसल्यामुळे शेतीची उत्पादकताही कमी झालेली आहे. त्यानंतर 7वी समस्या आहे सुधारित बियाणांचा अभाव. तर भारतीय शेतकरी सुधारित बियाणांचा वापर करीत नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे एकतर त्याला ही बियाणे माहीत नसतात किंवा दुसरे म्हणजे ही बियाणे त्याला परवडणारी नसतात. त्यामुळे तो आपल्या शेतीत परंपरागत व निकृष्ट बियाण्यांची पेरणी करतो. परिणामतः उत्पादन हे कमी होते. त्यानंतर 8वी समस्या आहे जुनी अवजारे. तर भारतीय शेतकरी शेतीच्या मशागतीकरिता अजूनही जुनी पुराणी अवजारे वापरतो. या अवजारांच्या उपयोगामुळे जमिनीचा केवळ 3 ते 4 इंचाचा स्तर आलटून पालटून बदलला जातो. सखोल मशागत होत नाही. जमिनीच्या आतील सुपीक भाग वर येत नाही. त्यामुळे पिकांकरिता त्या सुपीकतेचा काहीच उपयोग होत नाही. परिणामतः कृषी उत्पादन हे बरेच कमी होत असते. त्यानंतर 9वी समस्या आहे भांडवलाचा अभाव. तर भारतीय शेतकरी दरिद्री असल्यामुळे कृषी विकासासाठी लागणारे भांडवल त्याच्याजवळ नसते. त्यामुळे तो सुधारित बियाणे, रासायनिक खते, आधुनिक अवजारे इत्यादीचा वापर करू शकत नाही. परिणामतः शेतीची उत्पादकता कमी होते. त्यानंतर 10वी समस्या आहे दोषपूर्ण विपणन. तर सावकाराचे कर्ज, पैशाची आवश्यकता, संग्रहणाचा अभाव, वाहतुकीचा अभाव इत्यादी कारणामुळे भारतीय शेतकऱ्यांना आपला माल गावातील सावकाराला किंवा व्यापाऱ्याला विकावा लागतो. गावात विकलेल्या मालाची किंमत ही बाजारातील किमतीपेक्षा बरीच कमी असते. भारतातील जवळपास 65% शेतमालाची विक्री ही गावातच केली जाते. बाजारात जो माल विकला जातो त्या मालाच्या विक्री किमतीचा बराच मोठा भाग मध्यस्थांच्या खिशात जातो. त्यानंतरची समस्या आहे कर्जाचा अभाव. तर भारतीय शेतकरी अत्यंत गरीब असल्यामुळे त्याला शेतीविषयक विविध कामाकरिता कर्ज घ्यावे लागते. सहकारी समित्या, भूविकास बँका, वाणिज्य बँका इत्यादी कृषी प्रत्याचा पुरवठा करतात, परंतु तो गरजेच्या मानाने फारच कमी असल्यामुळे भारतीय शेतकऱ्याला शेवटी सावकाराकडून जास्त व्याज दरावर आणि जाचक अटीवर कर्ज घ्यावे लागते. त्यानंतरची समस्या आहे जमिनीचे क्षरण. तर वादळी हवा, मुसळधार पाऊस व कडाक्याचे ऊन यामुळे जमिनीच्या पृष्ठभागाचा वरचा थर उडून किंवा वाहून जातो व त्यामुळे जमिनीच्या सुपीकतेचा ऱ्हास होतो. यालाच भूक्षरण असे म्हणतात. तर भूक्षरणामुळे जमिनीतील नैसर्गिक गुणद्रव्ये नष्ट होतात व त्यामुळे शेती ही निरुपयोगी होत जाते. आणि त्यानंतर शेवटची समस्या आहे दैववादी प्रवृत्ती. तर भारतीय लोकांवर धार्मिक अंधश्रद्धाचा इतका जास्त प्रभाव आहे की ते पीक नष्ट करणाऱ्या कीटकांना मारणे म्हणजे पाप समजतात. म्हणजेच त्यांच्यामध्ये दैववादी प्रवृत्ती ही खूप प्रबळ आहे. ते आपल्या कर्तृत्वापेक्षा दैवावर अधिक विश्वास ठेवतात. भाग्यात असेल तर विना परिश्रमानेही मिळेल अशी त्यांची समजूत आहे. त्यामुळे ते अजूनही जुनाट परंपरागत पद्धतीने शेती करतात. नवीन सुधारणांना तर ते नेहमीच विरोध करीत असतात. नवीन पद्धती व नवीन उपाययोजना अंमलात आणण्यात भारतीय शेतकरी नेहमीच मागे पडत असल्यामुळे उत्पादकतेवर त्याचा परिणाम दिसून येतो. त्यानंतर आपण अभ्यासूया शेतीची उत्पादकता. शेती हा भारतीय लोकांचा अत्यंत प्राचीन व महत्त्वपूर्ण व्यवसाय आहे. भारतीय लोकांना अनेक शतकापासून शेती करण्याचा अनुभव आहे. बहुसंख्य लोकांचे रोजगारीचे व उदरनिर्वाहाचे ते एक साधन आहे. देशाच्या दृष्टीने तर शेती हे राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीला जे महत्त्व आहे ते इतर कोणत्याही व्यवसायाला नाही. परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे भारतीय शेती अजूनही मागासलेली आहे. भारतीय शेतीचा पुरेसा विकास झालेला नाही. त्यामुळे भारतीय शेतीची उत्पादकता इतर देशाच्या तुलनेत ही बरीच कमी आहे.
शेतीमधून निघणारी उत्पादनाची मात्रा व शेतीमध्ये वापरलेल्या साधनाची मात्रा यांच्यातील गुणोत्तर प्रमाण म्हणजे शेतीची उत्पादकता असते। तर शेतीची उत्पादकता निर्धारित करणारे कोणते घटक आहेत त्या घटकांचा इथं आपण अभ्यास करू। त्यातील पहिला घटक म्हणजे शेतीचा आकार। तर ज्या शेतांचा आकार मोठा असतो त्यात शेतकऱ्यांच्या श्रमाचा व भांडवलाचा पूर्ण उपयोग करणे शक्य असते। तसेच आधुनिक कृषी तंत्राचा वापर करून आणि पाणी पुरवठ्याच्या सोयीचा पुरेपूर वापर करणे शक्य असते। त्यामुळे अशा मोठ्या आकाराच्या शेतामधील दर हेक्टरी उत्पादन देखील जास्त असते, म्हणजेच मोठ्या आकाराच्या जमिनीची उत्पादकताही जास्त असते। याउलट भूमीचे व्यापक प्रमाणावर विभाजन आणि अपखंडन होऊन भूमीचे लहान लहान आकाराचे तुकडे पडलेले असतील तर अशा लहान आकाराच्या व विखुरलेल्या जमिनीच्या तुकड्यांची योग्य मशागत करणे शक्य होत नाही। त्यामुळे अशा लहान लहान आकाराच्या शेतांची उत्पादकता ही बरीच कमी असते। त्यानंतर दुसरा घटक आहे जमीन व्यवस्था पद्धती। तर जमीन व्यवस्था पद्धती जमीन कसणाऱ्या शेतकऱ्याचा जमिनीवरील अधिकार निश्चित करते। जमीनदारी पद्धतीसारख्या जमीन व्यवस्था पद्धतीच्या अंतर्गत प्रत्यक्ष जमीन कसणारी कुळे असुरक्षित असतात। त्यामुळे जास्त मेहनत करून जमिनीत सुधारणा करणे व त्याद्वारे जमिनीतून जास्त पीक घेणे यासंबंधी प्रेरणेचा अभाव असतो। त्यामुळे अशा जमीन व्यवस्था पद्धतीच्या अंतर्गत जमिनीची उत्पादकता ही कमी असते। याउलट ज्या जमीन व्यवस्थेच्या अंतर्गत कुळांना संरक्षण प्राप्त झालेले असते तसेच कुळांना ते कसत असलेल्या जमिनीवर कायम अधिकार प्राप्त झालेला असतो त्या जमीन व्यवस्थेत शेतकरी अधिक मेहनत घेऊन अधिक पीक घेण्याचा प्रयत्न करतात। फलतः अशा जमीन व्यवस्थेच्या अंतर्गत जमिनीची उत्पादकता जास्त असलेली आपणास आढळून येते। त्यानंतर तिसरं घटक आहे पाणी पुरवठ्याच्या सोयी। तर पाणी पुरवठ्याच्या पुरेशा सोयी उपलब्ध असल्या तर जमिनीच्या उत्पादकतेत वाढ करता येते। ज्या जमिनींना विहिरी, कालवे इत्यादीद्वारे वर्षभर पाणी पुरवठा होऊ शकतो अशा जमिनीत वर्षातून 2 ते 3 पिकं काढणे सहज शक्य होते। त्यामुळे जमिनीची उत्पादकता जास्त असते। याउलट ज्या जमिनी सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात अशा जमिनीतून वर्षातून एकच पीक घेणे शक्य होते। त्यामुळे अशा जमिनीची उत्पादकता ही कमी असते। त्यानंतर चौथं घटक आहे विपणन सोयी। तर शेतकऱ्यांनी शेतातून पुरेसे उत्पादन काढल्यानंतर त्याची त्याला योग्य किंमत प्राप्त झाली पाहिजे। जर शेतकऱ्याला अशी योग्य किंमत प्राप्त झाली तर तो जास्त उत्पादन काढण्यास प्रोत्साहित होतो। परिणामतः जमिनीची उत्पादकता ही वाढत असते। त्यानंतर पाचवं घटक आहे लागवडीचे तंत्र। तर जमिनीची लागवड करण्यासाठी कोणते तंत्र वापरले जाते यावर देखील जमिनीची उत्पादकता अवलंबून असते। जर परंपरागत जुनाट तंत्राचा वापर करून जमिनीची लागवड केली जात असेल तर अशा परिस्थितीत जमिनीची उत्पादकता कमी असलेली आपणास आढळून येते। याउलट ज्या जमिनीत शेतीच्या आधुनिक तंत्राचा वापर केला जातो म्हणजेच शेतीची आधुनिक अवजारे, सुधारित बी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके इत्यादीचा उपयोग करून शेती केली जाते त्या जमिनीचे दर हेक्टरी उत्पादन हे जास्त असते। त्यानंतर 6वं घटक आहे कर्जाची सोय। तर जमिनीचे दर हेक्टरी उत्पादन वाढवण्यासाठी जमिनीत मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक करावी लागते। असे भांडवल शेतकऱ्यांना सहजपणे कमी व्याजाच्या दराने पुरेसे भांडवल प्रदान करणाऱ्या सोयी उपलब्ध असतील तर शेतकरी अशी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त होतो। परिणामतः जमिनीची उत्पादकता वाढते। याउलट अशा सोयी उपलब्ध नसतील तर शेतकरी जमिनीत भांडवल गुंतवणूक करू शकत नाही। परिणामतः जमिनीची उत्पादकता ही कमी असते। त्यानंतर शेवटचं घटक आहे संशोधनाच्या सोयी। तर देशात कृषी संशोधनाच्या सोयीद्वारे शेतीची उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने संशोधनाचे अनेक प्रकल्प हाती घेता येतात व हे प्रकल्प जमिनीची उत्पादकता वाढवण्यास सहाय्यभूत होतात। याउलट देशात कृषी संशोधनाचा अभाव असेल तर परंपरागत पद्धतीने शेती केली जाते त्यामुळे जमिनीचे दर हेक्टरी उत्पादन कमी असते। तर वरील सर्व घटक हे जमिनीची उत्पादकता निर्धारित करीत असतात।
त्यानंतर आपण पाहूया शेतीच्या कमी उत्पादकतेची कारणे। तर भारतात शेतीची उत्पादकता इतर देशाच्या मानाने कमी आहे। या कमी उत्पादकतेला जबाबदार असलेल्या कारणांचा शोध घेणे आवश्यक आहे। ज्या घटकांमुळे भारतीय शेतीची उत्पादकता कमी झाली आहे त्या कारणाचे 3 गटामध्ये वर्गीकरण करण्यात येते। त्यामध्ये पहिलं आहे सामान्य घटक, दुसरं आहे संस्थागत घटक आणि तिसरं आहे तांत्रिक घटक। सर्वात प्रथम आपण पाहूया सामान्य घटक। तर सामान्य घटकामध्ये पहिला मुद्दा आहे शेतीवरील लोकसंख्येचा भार। तर भारतात ग्रामीण क्षेत्रात शेती हा प्रमुख व्यवसाय असून अधिकांश लोकसंख्या या व्यवसायात गुंतलेली आहे। जवळजवळ 70% लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे। शेतीवर अवलंबून राहणाऱ्या लोकांची संख्या वाढल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर विभाजन आणि अपखंडनाची समस्या उत्पन्न झाली आणि विभाजन आणि अपखंडनाच्या समस्येमुळे जमिनीच्या उत्पादकतेत घट झाली। स्पष्टता, जोपर्यंत लोकसंख्येचा जमिनीवरील दाब कायम राहील तोपर्यंत जमिनीची उत्पादकता वाढू शकत नाही। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे निरुत्साही ग्रामीण वातावरण। तर भारतीय शेतकरी सामान्यपणे अशिक्षित, अज्ञानी, रूढीवादी आणि अंधश्रद्धाळू आहे। एवढेच नाही तर तो जाती प्रथा आणि संयुक्त कुटुंब पद्धतीने बांधला गेलेला आहे। अंधविश्वास आणि भाग्यवादी प्रवृत्तीमुळे तो शेतीच्या जुनाट पद्धतीवरच संतुष्ट आहे। जोपर्यंत शेतकऱ्यांचा मागासलेपणा टिकवून ठेवणारे ग्रामीण भागातील वातावरण बदलत नाही तोपर्यंत शेतीची प्रगतीही संभव नाही। त्यानंतर तिसरा मुद्दा आहे नैसर्गिक घटक। तर अजूनही निसर्गाचा भारतीय शेतीवर पगडा आहे। भारतीय शेती ही मान्सूनचा जुगार आहे। पाऊस अनिश्चित असतो, कधी गरजेपेक्षा जास्त पाऊस पडतो तर कधी फार कमी पडतो। अतिशय जास्त पावसामुळे नद्यांना पूर येऊन पिके वाहून जातात। या उलट कमी पावसामुळे रोपे वाळतात। शिवाय चक्रीवादळ, धोके, कीटक यामुळे देखील पिकाला नुकसान पोहोचते। त्यामुळे जमिनीची दर हेक्टरी उत्पादन क्षमताही घटते। त्यानंतर चौथा मुद्दा आहे भांडवलाचा अभाव। तर शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी जमिनीत पाणी पुरवठ्याची व्यवस्था, सुधारित बी बियाणे, आधुनिक रासायनिक खते, आधुनिक अवजारे यांचा उपयोग आवश्यक असतो, परंतु यासाठी बऱ्याच मोठ्या भांडवलाची गरज असते। शेतकरी स्वतःच्या उत्पन्नातून ही कार्य करू शकत नाही कारण त्यांचे उत्पन्न हे बरेच कमी असते। यासाठी लागणारे भांडवल पुरविणाऱ्या संस्थांचा ग्रामीण भागात पुरेसा विकास झालेला नसल्याने शेतीत सुधारणा करण्यासाठी त्याला कमी व्याजाच्या दराने पुरेसे भांडवल प्राप्त होऊ शकत नाही। त्यामुळे भांडवलाच्या अभावी जमिनीची उत्पादकताही वाढू शकत नाही। त्यानंतरचा मुद्दा आहे गुंतवणुकीचा अभाव। तर भारतात ग्रामीण भागातील अधिकांश लोक दागिने, व्यापार किंवा कर्ज देणे यात आपला पैसा गुंतवितात, कारण शेतीत पैसा गुंतविणे त्यांना कमी आकर्षक वाटते। त्यामुळे भारतीय शेतीत पुरेशा उत्पादक गुंतवणुकीचा अभाव असल्यामुळे शेतीत दर हेक्टरी उत्पादन देखील हे कमी आहे। त्यानंतरचा मुद्दा आहे दोषपूर्ण विपणन। तर भारतात शेतमालाची विक्री व्यवस्था ही दोषपूर्ण आहे। या दोषपूर्ण विक्री व्यवस्थेमुळे शेतमालाला योग्य मूल्य प्राप्त होऊ शकत नाही। शेतकरी कर्जबाजारी असल्यामुळे त्याला सावकाराला किंवा व्यापाराला कमी दराने आपला माल विकावा लागतो। बाजारात जर माल विकाव्यास नेला तर तेथेही त्याची व्यापारी, दलाल, मध्यस्थ इत्यादी मार्फत फसवणूक केली जाते। संग्रहणाच्या सोयी नसल्यामुळे पीक निघताच ते ताबडतोब विकून टाकण्याची प्रवृत्ती ही बहुतांश शेतकऱ्यामध्ये आढळते। त्यानंतर संस्थागत घटकामध्ये पहिला मुद्दा आहे जमिनीचे विभाजन व अपखंडन। तर भारतात जमिनीचे विभाजन व अपखंडन मोठ्या प्रमाणात होऊन लहान लहान आकाराचे जमिनीचे तुकडे पडलेले आहेत। या तुकड्याचा आकार इतका लहान असतो की शेतकरी आपल्या श्रमाचा व भांडवलाचा पूर्ण उपयोग करू शकत नाही। विभाजन व अपखंडनामुळे जमिनीची योग्य मशागत करता येत नाही, पिकाची योग्य देखरेख करता येत नाही व जमिनीला योग्य रीतीने पाणी पुरवठा करता येत नाही। त्यामुळे जमिनीत होणारे दर हेक्टरी उत्पादन हे कमी असते। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे दोषपूर्ण जमीन व्यवस्था। तर भारतातील अनेक राज्यात स्वातंत्र्यपूर्व काळात जमीनदारी पद्धती अस्तित्वात होती।
या पद्धतीच्या अंतर्गत प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा जमिनीवर मालकी हक्क नसल्यामुळे त्यांच्याद्वारे जमिनीची उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने स्थायी स्वरूपाच्या सुधारणा करण्यात आल्या नाहीत. तसेच जमीनदारांना आपोआप खंड प्राप्त होत असल्यामुळे त्यांच्याद्वारे जमिनीची सुधारणा करण्यात आली नाही. स्वातंत्र्योत्तर काळात जमीनदारी पद्धतीचे उच्चाटन करण्यात आले असले तरी अजूनही कुळ कास्तकारांना जमिनीची पूर्ण मालकी ही प्राप्त झालेली नाही. त्यानंतर तांत्रिक घटकामध्ये पहिला मुद्दा आहे जुनी पद्धत. तर भारतातील अधिकांश शेतकरी शेती करण्याकरता लागवडीच्या जुन्या परंपरागत पद्धतीचा उपयोग करतात. लाकडी नांगर, जुनी बियाणे इत्यादीचा वापर करून शेती करतात. त्यामुळे दर हेक्टरी उत्पादन वाढवण्यास त्यांना प्रेरणा मिळत नाही. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे नवीन बियाण्यांचा अभाव. तर भारतीय शेतकरी अजूनही जुन्याच परंपरागत बियाण्यांचा उपयोग करीत आहे. जास्त उत्पादन देणाऱ्या चांगल्या प्रतीच्या सुधारित बियाण्यांचा वापर करण्यासाठी त्याच्याजवळ पुरेसे भांडवल नाही. त्यामुळे त्याचा परिणाम हा उत्पादनावर होतो. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे खतांचा अभाव. जमिनीची सतत लागवड केल्यास जमिनीचा कस कमी होतो. त्यामुळे जमिनीचा कस वाढवण्यासाठी रासायनिक खतांचा वापर आवश्यक असतो. परंतु भारतीय शेतकरी अशा खतांचा पुरेशा मात्रेत उपयोग करीत नाही. त्यामुळे परिणामस्वरूप उत्पादन हे कमी होत असते. त्यानंतरचा मुद्दा आहे पाणी पुरवठ्याच्या सोयी. तर भारतातील शेती मुख्यतः मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. त्यामुळेच भारतीय शेतीला मान्सूनचा जुगार असं म्हटलं जाते. भारतात शेतीला वर्षभर पाणी पुरवठा करू शकणाऱ्या विहिरी, तलाव इत्यादी सोयींचा पुरेसा विकास झालेला नाही. त्यामुळे अधिकांश जमिनीत वर्षातून एकदाच पीक काढले जाते. त्यामुळे भारतीय जमिनीत होणारे दर हेक्टरी उत्पादन हे कमी असते. त्यानंतरचा मुद्दा आहे संशोधनाचा अभाव. तर भारतात कृषी संशोधन अजूनही विकसित अवस्थेत नाही. ज्या प्रमाणात त्याची आवश्यकता आहे त्या प्रमाणात कृषी संशोधन करण्यात आलेले नाही. जे संशोधन करण्यात आले ते शेतकऱ्यांपर्यंत अजूनही पुरेशा प्रमाणात पोहोचलेले नाही. त्यामुळे कृषी कार्यातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नाकडे अजूनही पुरेसे लक्ष देण्यात आलेले नाही. तर वरील सर्व कारणामुळे भारतीय शेतीची उत्पादकता ही बरीच कमी आहे आणि शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी काही उपाययोजने हे अत्यंत आवश्यक झालेले आहे. त्यामुळे भारतीय शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी कोणते उपाय करता येतील त्याचं आपण इथं विचार करूया. तर भारतीय शेतीची उत्पादकता कमी असणाऱ्या विविध कारणांची आपण चर्चा केलेली आहे. ही कारणे दूर करूनच शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी अनेक उपाय सुचविता येतील. या उपायांची अंमलबजावणी करून शेतीची उत्पादकता वाढवणे हे आजच्या काळात आवश्यक झालेले आहे. तर शेतीची उत्पादकता वाढवण्याकरता जे उपाय आहेत त्यामध्ये पहिला मुद्दा आहे रोजगाराच्या सुविधा. तर भारतातील जवळपास 70% लोकसंख्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शेतीवर अवलंबून आहे. शेतीवरील लोकसंख्येचा हा भार अतिशय जास्त आहे. म्हणून जोपर्यंत शेतीवरील लोकसंख्येचा भार कमी केला जात नाही तोपर्यंत शेतीचा विकास करणे शक्य होणार नाही. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे लोकसंख्या नियंत्रण. तर शेतीवरील लोकसंख्येचा भार कमी करण्यासाठी अनेक नवीन उद्योगाची स्थापना करण्यात आली पाहिजे. लघु व कुटीर उद्योगांचा विकास करण्यात आला पाहिजे. त्यामुळे लोकसंख्येचा शेतीवरील असलेला भार कमी होण्यास मदत होईल. त्यानंतरचा मुद्दा आहे पाणी पुरवठ्याच्या सोयी. तर भारतीय शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी पाणी पुरवठ्याच्या सोयीमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी उत्तम बियाणे, रासायनिक खते, सुधारित अवजारे इत्यादीचा वापर करणेसुद्धा आवश्यक आहे. परंतु पाणी पुरवठ्याच्या अभावी या साधनांचा काहीच उपयोग होणार नाही. म्हणून अवर्षणापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी व वर्षातून 2दा पिके घेण्यासाठी पाणी पुरवठ्याची योग्य सोय करणे आवश्यक आहे. त्यानंतरचा उपाय आहे सुधारित बियाणे. तर शेतीच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांनी सुधारित बियाण्यांचा वापर करावयास हवा. ग्रामपंचायत किंवा सहकारी समित्यांद्वारे सर्व शेतकऱ्यांना सुधारित बियाणे उपलब्ध करून द्यावीत.
काही शेतकऱ्यांना पैशाअभावी ही बियाणे खरेदी करणे शक्य नसेल तर त्यांना उधारीवर बियाण्यांचा पुरवठा करण्यात यावा। त्यामुळे शेतकरी हे चांगले बियाण्याचा वापर करून उत्पादन वाढवू शकतात। त्यानंतरचा मुद्दा आहे रासायनिक खतांचा वापर। तर शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी रासायनिक खतांचा वापर करावयास हवा। भारतातील कृषीयोग्य जमिनीत नायट्रोजन व फॉस्फरसचा अभाव आहे, म्हणून पिकांना पौष्टिक तत्वांचा पुरवठा करण्यासाठी रासायनिक खतांचा वापर करणे आवश्यक आहे। त्यानंतरचा मुद्दा आहे भूसंरक्षण। तर भूक्षरणामुळे शेतीची उत्पादन शक्ती कमी होते आणि जमीन निरुपयोगी होते। त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी भूक्षरणापासून जमिनीचे रक्षण करणे हे आवश्यक आहे। यासाठी जंगलाची वाढ करणे, गुरांसाठी चराई व्यवस्था करणे, शेतीला बांध घालणे, पिकांचा फेरबदल करणे इत्यादी उपायांचा अवलंब करणे आवश्यक आहे। त्यानंतरचा मुद्दा आहे वैज्ञानिक शेती। तर भारतात अजूनही परंपरागत पद्धतीने शेती केली जाते, त्यामुळे शेतीची उत्पादकता बरीच कमी आहे। म्हणून शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी परंपरागत शेती पद्धतीचा त्याग करून वैज्ञानिक पद्धतीने शेती करावयास हवी। यासाठी सुधारित बियाणे, आधुनिक अवजारे, पाणी पुरवठा, पिकांची फेरबदल, कीटकनाशक औषधे इत्यादीचा वापर केल्यास शेतीच्या उत्पादनात वाढ करून आणता येते। त्यानंतरचा मुद्दा आहे पीक विमा। तर निसर्गाच्या लहरीपणामुळे अवर्षा, अतिवर्षा, गारपीट, महापूर, वादळ, धुके, टोळधाड, कीड इत्यादी नैसर्गिक आपत्ती निर्माण होऊन शेतीतील पिकांचे भवितव्य धोक्यात येते। या धोक्यापासून शेतकऱ्यांना संरक्षणाची हमी द्यावयास हवी। त्याशिवाय तो आपले संपूर्ण लक्ष उत्पादन वाढीकडे व शेतीच्या विकासाकडे देऊ शकत नाही। म्हणून नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्याचे संरक्षण करण्याकरता पिकांची या विम्याची योजना अंमलात आणावयास हवी। त्यानंतरचा मुद्दा आहे किमतीची हमी। शेतकऱ्याला अधिक उत्पादन काढण्याची प्रेरणा द्यावयाची असेल तर त्याच्या मालाला योग्य किंमत मिळावयास हवी। जर शेतकऱ्याला त्याच्या मालाची योग्य किंमत प्राप्त होत नसेल तर तो उत्पादन वाढीसाठी कधीही प्रयत्न करणार नाही। म्हणून त्याला योग्य किमतीची हमी देण्यासाठी शेतमालाच्या न्यूनतम किमती निर्धारित करून दिल्या पाहिजे। तसेच त्या किमती स्थिर ठेवण्यासाठी वाहतूक व संग्रहणाच्या पुरेशा सोयी उपलब्ध करून द्याव्याच पाहिजे। त्यानंतरचा मुद्दा आहे वित्त पुरवठा। तर भारतीय शेतीच्या विकासासाठी प्रमुख अडथळा म्हणजे शेतकऱ्यांची दारिद्र्यावस्था होय। दारिद्र्यावस्थेमुळे भारतीय शेतकरी शेतीमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा करू शकत नाही। म्हणून शेतीमध्ये स्थायी सुधारणा करण्यासाठी दीर्घकालीन वित्ताचा व खते, बी बियाणे, कीटकनाशक औषधे इत्यादीसाठी अल्पकालीन वित्ताचा पुरवठा करावयास हवा। भूविकास बँका, सहकारी संस्था व वाणिज्य बँका इत्यादींनी या बाबतीत पुढाकार घेऊन कार्य केल्यास कृषीविषयक वित्ताची गरजही पूर्ण होऊ शकेल। आणि त्यानंतर शेवटचा उपाय आहे बाजार सुविधा। तर शेतकऱ्यांना आलेले उत्पादन विकण्याकरता बाजारापर्यंत पोहोचण्यासाठी वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे। तसेच त्यांना योग्य किमतीची हमी यासारख्या गोष्टी उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना उत्पादन वाढ करण्यास प्रोत्साहन मिळेल। तर अशा प्रकारे आपण भारतीय शेती या घटकाअंतर्गत शेतीची वैशिष्ट्ये, शेतीचे महत्त्व, शेती संबंधित समस्या, त्यानंतर शेतीची उत्पादकता निर्धारित करणारे घटक, शेतीची उत्पादकता, त्यानंतर शेतीच्या कमी उत्पादकतेची कारणे आणि शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी वेगवेगळे उपाय ह्या सर्व मुद्द्यांचा आपण इथं अभ्यास केलेला आहे। धन्यवाद।